छान एकदम चांगले मॅडम. व्हेरी गुड. बर, आज आपण एक नवीन धडा शिकणार आहोत, कारण आपला त्रिकोणमिती झाला ना धडा गेल्या आठवड्यात. तर आजपासून आपण गणित भाग 1 मधला जो अर्थनियोजन धडा आहे तो आपण सुरू करणार आहोत. कोणता धडा सुरू करणार आहोत आपण? आहे ना अर्थनियोजन? पण तो तर झाला मॅडम. अजून डबल झाला अर्थनियोजन झाला आपला. अर्थनियोजन 6वा धडा झालाय का? आमचं झालं मॅडम. हो मॅम. बरं, तुमच्या शाळेत झाला असेल ना, आपण आपल्या क्लासमध्ये शिकलो नाहीये, आपण घेऊया थोडक्यामध्ये. ठीक आहे. चालेल का? पुन्हा शिकायचंय का? थोडासा आपण शिकूया, रिव्हिजन पण होईल ना तुमची, शाळेत जरी झाला असला. बर, आता अर्थनियोजनामध्ये आपल्याला काय काय शिकायचं माहितीये का? अर्थनियोजनाची ओळख आहे. अर्थनियोजन म्हणजे काय ते आपल्याला आधी माहित पाहिजे. अर्थनियोजनाची ओळख आहे आपल्याला आधी. त्यानंतर बचत व गुंतवणूक काय आहे ते आपल्याला शिकायचंय. कर रचना आणि आयकर गणन, एवढंच. म्हणजे अर्थनियोजन म्हणजे काय, बचत काय असते, गुंतवणूक काय असते, कर रचना कशी आहे. कर रचना म्हणजे आयकर आपल्याला इथे शिकायचं आहे. इन्कम टॅक्स आपण जे म्हणतो इंग्रजीमध्ये, आयकर, इन्कम टॅक्स म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्याला काही कर भरावा लागतो, सरकारला द्यावा लागतो, तो आयकर असतो. आणि तो आयकर कसा गणन करायचा, गणन म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, म्हणजे कसं आपण आयकर कोणाला किती भरावा लागतो हे कसं आपण ते कॅल्क्युलेशन करायचं, त्याचं गणन कसं करायचं ते आपल्याला अर्थनियोजनामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. आता अर्थनियोजन म्हणजे काय, तर अर्थनियोजन म्हणजे बघा, आपण आपलं जे उत्पन्न असतं, म्हणजे आता समजा आपले वडील कामाला आहेत किंवा जे पण आई कामाला असेल, तर जे आपल्याकडे पैसे येतात दर महिन्याचे, ठीक आहे, आता जे दर महिन्याचे जे एकूण पैसे, एकूण रक्कम जी आपल्याला मिळते ती असते आपलं एकूण उत्पन्न. ते आपलं आहे उत्पन्न. काय आहे आपलं? उत्पन्न आहे. जी रक्कम आपल्या घरात कोणत्याही सोर्स मधून किंवा जे पण माध्यम आहे त्या माध्यमातून आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे तो एकूण जी आहे ती आपली काय असते, आपलं उत्पन्न असतं. म्हणजे वडिलांचा पगार, आईचा पगार मिळून जे घरामध्ये मिळतं ते उत्पन्न आहे. त्याला काय म्हणायचं? उत्पन्न. काय म्हणायचं? उत्पन्न. म्हणजे जे पण पगार आपल्या घरामध्ये येतो ते उत्पन्न असतं. समजा आता, हाँ मैम, यहाँ पे ना इंग्लिश मीडियम स्कूल ज्वाइन हुआ है, इनको बोल दीजिए अपने इंग्लिश मीडियम स्लॉट में आ जाएं। कौन से वाले हैं? के लिए है ऑनलाइन क्लास। अच्छा, इथे इंग्लिश मीडियमचे कोणते स्कूल जॉईन झालेत का? श्रद्धा नाम से जॉईन, श्रद्धा नावाने. अच्छा, श्रद्धा नावाने जे जॉईन झालेले आहेत ते इंग्लिश मिडियमची मुलं आहेत, त्यांच्यासाठी वेगळा लिंक आहे, वेगळी लिंक आहे इंग्लिश मिडियम साठी. ही मराठी मिडियमच्या मुलांसाठीची लिंक आहे. जे पण श्रद्धा नावाने जॉईन झालेली आहेत मुलं, त्यांनी हे लिव्ह करा आणि जी दुसरी लिंक आहे ती जॉईन करायची इंग्लिश मिडियमची. लिव्ह झाले का मुलांना?
तुमच्यासाठी वेगळी लिंक आहे, इंग्लिश मिडियम साठी वेगळी लिंक आहे. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी वेगळ्या लिंकने जॉईन करायचं आहे. ही मराठी मिडियमचा क्लास आहे हा. मैम हो गए क्या लेफ्ट? ठीक है, कोई तो हो गया. ठीक आहे. तर आपण जे आपल्या घरात जे एकूण उत्पन्न येतं त्या एकूण उत्पन्नामध्ये कसं असतं, एकूण उत्पन्नामध्ये आपण काय करतो, आपला जे गरजा आहेत म्हणजे जे पण आपलं अन्न फीज वगैरे सगळं आपलं जे खर्च असतो तो खर्च आपण काढतो जेवढा खर्च आहे, आणि उरलेले जे असते ना रक्कम ती आपली बचत असते, सेव्हिंग असते. बरोबर की नाही? एकूण उत्पन्नाचा ठरलेला भाग की एवढं एवढं आपण एवढ्याचं सामान भरायचं आहे, ही फी भरायची आहे, हे आपल्याला दुधाचा खर्च आहे, हा आपला लाईट बिल आहे, एवढं सगळं खर्च काढून थोडीशी जी रक्कम असते ती काय असते आपली, उरलेली जी रक्कम आहे तिला काय म्हणायचं आपण, काय म्हणायचं मुलांनो? सगळा खर्च निघाल्यानंतर उरलेली जी रक्कम असते त्याला काय म्हणतो आपण? बघा आपल्या घरामध्ये आपण जर आपल्याला जर माहित असेल तर आपल्या आई वडील थोडीशी रक्कम दर महिन्याला बाजूला ठेवतात. ती बाजूला ठेवलेली सगळा खर्च काढून उरलेली रक्कम जी बाजूला ठेवली जाते तिला काय म्हणतात बरं? कोणालाच नाही माहिती? बचत. आवाज येतोय माझा? हा, बचत है ना. म्हणजे आता समजा आपल्या घरामध्ये समजा 20,000 रुपये येत आहे है ना, 20,000 रुपये एकूण आपलं उत्पन्न असेल सगळ्यांचं म्हणून, जेवढे पण कामाला जातात किंवा इतर काही आपला कोणता व्यवसाय असेल त्या व्यवसायातून आपलं उत्पन्न, जेवढा पण पैसे आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या सोर्सेस मधून येतात. तर समजा 20,000 रुपये आपला समजा उत्पन्न आहे, त्या 20,000 समजा 18,000 रुपये आपण एकूण खर्च करतो, वेगवेगळ्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आधी भागवण्यासाठी आपण खर्च करणार. आणि मग उरले किती पैसे, जर 20,000 उत्पन्न असेल, 18,000 रुपये खर्च आहेत, तर बचत किती असणार? बचत किती असणार मुलांनो? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बघू. कॅमेरा कोणी ऑफ करू नका, कॅमेरा ऑन ठेवा. सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा आणि आपण फक्त म्यूट ठेवायचं आहे. फक्त प्रश्न विचारला की अनम्यूट करून उत्तर द्यायचं. बाकीच्यांनी पण कॅमेरा ऑन करा. सर्व मुलांनी कॅमेरा ऑन करा आधी. आमच्या टीव्हीचा कॅमेरा नाही आहे. बाकीच्या सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आमच्या टीव्हीचा कॅमेरा नाही आहे. आमच्या टीव्हीचा कॅमेरा नाही आहे. ठीक आहे. तर 18,000 जर खर्च, हा ठीक आहे, म्यूट करा. 18,000 जर खर्च असेल तर बचत किती असणार? जर 20,000 रुपये माझं एकूण उत्पन्न आहे आणि त्याच्यातला 18,000 जर खर्च आहे तर बचत किती आहे? 2,000. सांगा बघू द्या बचत. बरोबर, 2,000 रुपये तुमची बचत असणार. ठीक आहे, ही तुमची बचत आहे. आता दर महिन्याला ही जर आपली बचत असेल, दर महिन्याला 2,000 जर बचत आहे, तर आपण काय करायचं असतं माहितीये का? बचत जी असते की नाही, ती बचत आपल्या घरी न ठेवता ती काय करायची असते, तिची कुठेतरी ना गुंतवणूक करायची. काय करायची असते? गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय?
आपली जी पैसे हे जे वाचतात, बचत असते ती तशीच ठेवली ना घरामध्ये, तर ती तेवढीच राहणार. 2,000 रुपये तुम्ही दर महिन्याला वाचवता, ते तुम्ही घरी ठेवले तर ते तसेच राहणार आहेत. 2,000चे 2,000च राहणार आहेत. उलट जसं जसं आपली पुढे आपण जातो ना, तसं तसं त्या पैशाची किंमत कमी होते, व्हॅल्यू कमी होते. किंमत म्हणजे असतात 2,000च, पण आता बघा, जर तुम्ही एखादी वस्तू आज जेवढ्याला मिळते, तुम्ही जर 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी ती घ्यायला गेलात तर ती महाग मिळते. म्हणजे आपल्या जी पैशाची जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती कमी होते. जर आपल्या पैशाची व्हॅल्यू कमी होत असेल तर आपल्याला पण आपल्या पैशाची व्हॅल्यू कशी वाढेल हे बघायला पाहिजे. व्हॅल्यू वाढेल म्हणजे 2,000 घरात न ठेवता ते 2,000चे 3,000 कसे होतील, 4,000 कसे होतील हे बघायचं. आता 4,000 कसे होतील, 3,000 कसे होतील, तर त्याच्यासाठी प्रॉपर आपण गुंतवणूक केली पाहिजे त्या पैशांची. म्हणजे जे बचत झालेले पैसे आहेत ते असेच न ठेवता ते कुठेतरी गुंतवले पाहिजे. काय केले पाहिजे, त्याची काय केली पाहिजे, गुंतवणूक. काय केली पाहिजे, गुंतवणूक. गुंतवणूक हा शब्द फार महत्वाचा आहे. गुंतवणूक करता आली पाहिजे पैशांची. गुंतवणूक केल्याने होतं काय माहितीये का, आपल्याकडे जे असलेले पैसे आहेत ते वाढतात. म्हणजे 2,000चे 2,000 न राहता कुठेतरी ते 2,000 गुंतवल्यामुळे वर्षांनी त्याची किंमत, म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळणार. ते जर घरी ठेवले तर 1 वर्षांनी जरी गेले तरी 2,000चे 2,000च राहणार. पण ते जर तुम्ही बँकेत ठेवले, पोस्टामध्ये, पोस्ट आहे बघा, पोस्टामध्ये खातं उघडलं, त्याच्यात तुम्ही हे पैसे टाकले, तर दरवर्षी तुम्हाला एक ठराविक वरची रक्कम, म्हणजे व्याज आपण त्याला म्हणतो, ते व्याज आपल्याला मिळतं. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवू शकतो. जसं आजकाल लोक शेअर्स मध्ये पण खूप पैसे गुंतवतात, त्याच्यामध्ये तर खूप फायदा आहे झाला तर. तर अशा अनेक ठिकाणी आपण काय करू शकतो, आपल्या पैशाची, बचतीचे जे पैसे आहेत त्याची काय करायची असते, त्याची किंमत वाढवण्यासाठी काय करायची, गुंतवणूक करता आली पाहिजे. कळलं? त्याच्यामुळे आपल्या पैशांची जी आहे ती किंमत वाढते किंवा आपले पैसे वाढतात. ठीक आहे, तर यालाच आपण अर्थनियोजन म्हणजे काय, तर प्रॉपर गुंतवणूक करणे. आपण काही रक्कम खर्च करतो, उरलेली रक्कम बचत करतो, आणि बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूक केली की याला आपण अर्थनियोजन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, अर्थनियोजन. बघा, अर्थनियोजन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी, पुस्तकात आपल्याला दिलेली आहे ही व्याख्या अर्थनियोजनाची, अर्थनियोजन धड्याचं नाव आहे. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे पैसा, त्याचं नियोजन करायचं. नियोजन म्हणजे मॅनेजमेंट, म्हणजे पैशाचं नियोजन, पैशाचं मॅनेजमेंट, व्यवस्थित तो पैसा मॅनेज करायचा, म्हणजे गुंतवायचा चांगल्या ठिकाणी आणि विचारपूर्वक गुंतवणूक करायची. कुठेही कोणालाही नाही द्यायचा. एखादा आपल्याला फसवायला आला घरी, आम्ही तुमचे डबल पैसे करून देतो, तुम्ही मला पैसे द्या, मी 8 दिवसांनी तुम्हाला डबल करून देतो, असं आपल्याला घरी सांगायला आला तो माणूस आणि तुमच्याकडून घेऊन गेला पैसे, तर त्याच्यावर विश्वास ठेवून चालेल का? अशा ठिकाणी गुंतवणूक नाही करायची. ज्या सरकारी, कोणीही आलं आपल्याला काही सांगितलं, फसवण्याचा प्रयत्न करतात लोक, तर त्याच्यात न पडता जे सरकारी संस्था आहेत, जसं बँका आहेत, पोस्ट आहे ना, जे आपल्याला खात्रीशीर आहेत की याच्यातून आपल्याला रिटर्न्स मिळणार, म्हणजे याच्यातून आपल्याला पैसे मिळणार आहेत, आपले पण भरलेले पण, आणि त्याच्यावरचं व्याज पण आपल्याला मिळणार आहे याची खात्री असते. आता सरकारी बँका पण खूप आहेत, नंतर पोस्ट तर आहेच, पोस्टाचं तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगली गुंतवणूक करू शकता, तेच तर सरकारीच आहे, गव्हर्नमेंटच्याच त्या सरकारच्याच अधिपत्याखाली ते चालतं, आणि त्याच्यातून चांगले आपल्याला व्याज पण मिळतं. मग अशा ज्या विश्वस्त, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, अशाच संस्थांमध्ये आपले पैसे गुंतवायचे आहेत. नको तिथे सांगायला आलं तर तिथे गुंतवायचे नाही. म्हणून विचारपूर्वक गुंतवणूक करताना पण काळजीपूर्वक करायची.
नाहीतर खूप लोक गुंतवणूक करताना फसतात, फसवायला येतात. तर तसं फसायचं नाही. कळलं सगळ्यांना मी काय बोलली? की नाही? ठीक आहे. तर अर्थ नियोजनाची व्याख्या आहे ती आपण वाचूया. ती व्याख्या आपल्याला माहित पाहिजे, कारण धडा काय आहे, अर्थ नियोजन म्हणजे काय ते तर कळलं पाहिजे ना आपल्याला. धडाचा नावाचा अर्थ काय आहे, अर्थ नियोजन म्हणजे काय? तर प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो. म्हणजे आपण काय करतो, आपण प्रत्येक गुंतवणूकदार म्हणजे आपणच आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो. आपण आपल्याला जेवढ्या गरजेसाठी लागणारे, गरजा भागवण्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते आपल्याला खर्च तर करावेच लागतात. असं नाही ना करून चालत की 20,000 रुपये पगार आला, उत्पन्न आलं, ते सगळंच्या सगळं मी कुठेतरी गुंतवतो, असं नाही करतायत. आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत आधी त्या पूर्ण केल्या पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, जे पण गरजा आहेत, धान्य लागतं, कपडे लागतात, काय आपल्याला सगळं लागतं, शाळेची फीज असतात किंवा काही खर्च असतो आपला, तेवढा खर्च करून उरलेल्या रकमेची बचत करतो. आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो. उरलेले रक्कम आपण सेव्ह करतो म्हणजे बचत करतो. बचत करतो, पण बचत केल्यानंतर पुढे पण काय करायची असते, नुसती बचत करून नाही चालत, फक्त सेव्हिंग करून नाही चालत. त्या बचत केलेल्या रकमेची, जी पण आपण सेव्हिंग केलेली आहे त्याची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो. त्याची प्रॉपर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, त्या गुंतवणूक करतो. यालाच अर्थनियोजन असं म्हणतात. ठीक आहे. मग अर्थनियोजन का करायचं? कारण संपत्तीची वृद्धी म्हणजे आपली संपत्ती वाढली पाहिजे. वृद्धी म्हणजे वाढ झाली पाहिजे. संपत्तीत वाढ म्हणजे आपल्या पैशामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि प्लस सुरक्षितता म्हणजे आपले पैसे सेफ पण राहतात ना, सुरक्षित पण राहतात. जर आपण घरी ठेवले तर आपल्याला भीती असते, आपण कुठे गेलो बाहेर 8-10 दिवसासाठी तर आपल्याला भीती असते, अरे पैसे घरी चोरीला तर नाही ना जाणार. मग त्याची सुरक्षितता थोडी धोक्यात असते जर आपण ते पैसे घरी ठेवले. पण ते जर तुम्ही बँकेत ठेवले, पोस्टात ठेवले तर ते सुरक्षित पण असतात, सेफ असतात आणि प्लस त्याची वृद्धी पण होते. वृद्धी म्हणजे वाढ पण होते पैशामध्ये. कळतंय का? मग संपत्तीची वृद्धी आणि सुरक्षितता हे अर्थनियोजनाचे मुख्य प्रयोजन असतं. म्हणजे मुख्य हेतू काय आहे अर्थनियोजनाचा? तर आपल्या संपत्तीत वाढ व्हावी आणि ते सुरक्षित पण राहावं. कळलं? हो मॅम. सगळ्यांना कळलंय? मला एकदा तुम्ही कॅमेरा ऑन करून फक्त थम्स अप करा. सगळ्यांना कळलं का? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, सगळ्यांनी थम्स अप करा. हा तुम्ही नका करू. कळलं सगळ्यांना अर्थनियोजन म्हणजे काय? अर्थनियोजन म्हणजे काय आणि अर्थनियोजनाचा मुख्य हेतू काय आहे? ठीक आहे. अर्थनियोजनाचा मुख्य हेतू काय आहे? अर्थनियोजन का करायचं? आपले पैसे काय झाले पाहिजे, संपत्तीची वृद्धी झाली पाहिजे आणि आपली संपत्ती सुरक्षित, जी बचत आहे ती सुरक्षित पण राहिली पाहिजे. बरोबर? म्हणून आपण काय करायचंय, अर्थनियोजन करायचं आहे. ठीक आहे. आता अर्थनियोजनाचा उपयोग कशासाठी होतो? अर्थनियोजनाचा उपयोग काय म्हणजे आपण हे जे पोस्टात पैसे ठेवतो, बँकेत पैसे ठेवतो, जे आपण अर्थनियोजन करतो याचा आपल्याला उपयोग काय होतो? हा आता म्यूट करा बघू. म्यूट करा. म्यूट करा बाकीच्यांनी प्लीज. सगळ्यांनी म्यूट करा. येस मॅम.
अर्थनियोजनाचा उपयोग कोणत्या घटनांसाठी, केव्हा केव्हा आपण अर्थनियोजनाचा उपयोग आपल्याला होतो. तर अर्थनियोजनाचा उपयोग 2 प्रकारच्या घटनांमध्ये आपण करतो. एक अपेक्षित घटना असतात आणि एक अनपेक्षित घटना असतात. अपेक्षित घटना म्हणजे ज्या आपल्याला माहित आहेत की त्या होणार आहेत किंवा त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहेत, हे आधीच आपल्याला माहित असतं, कारण ते अपेक्षितच असतं. जसं मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला पैसे, म्हणजे आता आई वडील काय विचार करतात, आई वडील का हे अर्थनियोजन करतात, सेव्हिंग करून ते प्रॉपर का ते असं की पैसे वाढवण्याचा का प्रयत्न करतात, का काही वर्षांनी आपली मुलं जर मोठ्या शिक्षणाला लागतील तर त्याचा खर्च आपल्याला करावा लागणार आहे. मग त्यांना आधीच माहित असतं, ही अपेक्षित घटना आहे, म्हणजे आधीच माहित असतं की त्यांच्या शिक्षणासाठी खर्च आहे, तर मी आधीच काहीतरी काय केलं पाहिजे, माझे पैसे सेव्ह करून ते प्रॉपर इन्व्हेस्ट केले पाहिजे, म्हणजे त्याची गुंतवणूक केली पाहिजे. त्यानंतर व्यवसायासाठी भांडवल, मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर मला काही पैसे उभे करायचे, की मी असं ठरवलं की 5 वर्षांनी मी एवढे एवढे पैसे जमा करणार आणि 5 वर्षांनी मी हा व्यवसाय सुरू करणार. मग आता मी 5 वर्ष काय करणार, माझ्याकडे जे पैसे आहेत त्याचं अर्थनियोजन करणं, म्हणजे ते कसे वाढतील हे बघणं, की जेणेकरून 5 वर्षांनी माझ्या व्यवसायाला ते पैसे, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं जे भांडवल असतं. भांडवल म्हणजे काय, तर सुरुवातीची रक्कम. कोणताही आपण व्यवसाय सुरू केला की लगेच काय आपल्याला पैसे मिळत नाही. सुरुवातीला आपल्याला तिथे भांडवल उभं करावं लागतं व्यवसायासाठी. कुठली एक साधा व्यवसाय जरी सुरू करायचा असला, आता साधं तुम्हाला समजा कसला खाण्याचा पदार्थाचा व्यवसाय करायचा आहे, वडापावचा व्यवसाय जरी करायचा आहे, तरी तुम्हाला गाडी लागेल एक, है ना, त्याच्यासाठी तुम्हाला सामान लागणार आहे. तर हे त्याच्यासाठी जे पैसे लागतात की नाही सुरुवातीचे, त्याला भांडवल म्हणतात. मग ते भांडवल उभं करायला तुम्हाला आतापासून ती अर्थनियोजनाची सवय पाहिजे. वाहन खरेदी करायचंय, गाडी घ्यायची आहे, तर मी 2 वर्षांनी पैसे साठवेन आणि मग ते प्रॉपर आधी पोस्टात ठेवेन किंवा कुठे ठेवेन, मग माझे एवढे एवढे पैसे होतील, मग मी वाहन खरेदी करेन. किंवा घराचं बांधकाम करायचंय किंवा त्याची खरेदी करायची आहे, घराचं काम करायचंय किंवा त्या घर खरेदी करायचंय. वृद्धापकाळातील गरजा, म्हणजे म्हातारपणी मला पैसे असायला पाहिजे जवळ, मग मी आतापासून काय करते, म्हातारपणासाठी काहीतरी तरतूद करून ठेवते किंवा काहीतरी पैसे सेव्ह करते. तर या ज्या आहेत या अपेक्षित घटना आहेत. या सगळ्यासाठी आपल्याला पैसे लागतात. मग त्याच्यासाठी आधीच आपण सगळी तयारी, आपण अर्थनियोजन करून ठेवतो. पण या अपेक्षित घटनांबरोबर काही अनपेक्षित घटना पण घडतात. अनपेक्षित म्हणजे त्या आपल्याला अपेक्षित नसतात पण अचानक घडतात आणि तेव्हा आपल्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मग तेव्हा आपल्याला पैशांची चणचण भासते किंवा पैशांची खूप गरज भासते. जसं समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे बघा काही ठिकाणी पूर येतात, है ना, वादळ येतं, मध्ये तर पुरामध्ये अख्खीच्या अख्खं लोकांची घराच्या घर सगळं सामान वाहून जातं, है ना. मग तेव्हा एवढं सगळं घरातलं सामान वाहून गेलं तर पैसा पण जो असतो घरामध्ये किंवा आपल्या वस्तू असतात त्या सगळ्या वाहून जातात. मग तेव्हा त्यांच्याकडे काहीच नसतं, राहिलं नाही. पण ते जर मग पैसे आपले सेव्ह असतील कुठेतरी बँकेत वगैरे, तर तिथून काढून आपण पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. मग ही अनपेक्षित घटना आहे. किंवा एखाद्या वादळात एखाद्याचं घरच हे होतं, उद्ध्वस्त होतं, भूकंप येतात किंवा काय अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपलं खूप नुकसान होतं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला हे अर्थनियोजनाचा उपयोग होतो. म्हणजे आधी जर आपण अर्थनियोजन केलेलं असेल, आपले जर पैसे सेव्ह असतील किंवा ते प्रॉपर तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले आहे, गुंतवणूक केलेली असेल, तर ते पैसे आपल्याला त्या वेळेला, आपल्या अशा वेळेला आपल्याला वापरता येतात. कळतंय का? हो. तर हो अशा मॅम. अनपेक्षित घटना आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला या आपण गुंतवलेल्या पैशांचा आपल्याला उपयोग करता येतो. ठीक आहे. अनपेक्षित घटनांमध्ये नैसर्गिक आपत्ती आहे, त्यानंतर आकस्मिक मृत्यू आहे, अपघात झाला एखाद्या वेळेला, है ना, किंवा एखादा माणूस अचानक आजारी पडला, मोठा आजार कोणता तरी निघाला, तर आजारपणात पण खूप खर्च होतात. मग त्यावेळेला पण आपल्याकडे जर पैसे आपण
सेव्ह केलेल्या असतील, गुंतवलेल्या असतील तर त्याचा आपण वापर करू शकतो. तर हे झालं अर्थनियोजनाचा उपयोग, की अर्थनियोजनाचा उपयोग आपल्याला कुठे कुठे होतो. आता पुढे तुम्हाला काय दिलं माहितीये का? आता अर्थनियोजन आपण केलं. अर्थनियोजन कळलं आपल्याला की आपण गुंतवणूक करायची, बचत करायची आणि बचत केलेल्या रकमेची काळजीपूर्वक गुंतवणूक करायची. गुंतवणूक करायची आहे त्याला अर्थनियोजन म्हणतो. म्हणजे बचत केलेल्या रकमेची गुंतवणूक करायची. पण मग गुंतवणूक कुठे करायची हे पण तर माहित पाहिजे ना. कळलं? आता इथे तुम्हाला बचतीबद्दल थोडंसं दिलेलं आहे. बघा हे मी का सांगते कारण हे माहित पाहिजे आपल्याला. हे जनरल नॉलेज आहे. म्हणजे सामान्य ज्ञान जे आपल्याला सगळ्यांना माहीतच हवंय. आता आपण मोठे झालो त्यामुळे बचत काय, गुंतवणूक काय, गुंतवणूक करायची तर कुठे करायची हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे? कळतं की नाही मुलांनो? आपल्याला माहित पाहिजे ना गुंतवणूक का करायची, कुठे करायची. आता इथे तुम्हाला काय दिलंय की बचत का करायची असते, बचतीचे फायदे दिले. म्हणजे आपण जी बचत करतो ना ती. तर हे तर तेच आहे अर्थनियोजनामध्ये जे गोष्ट आहे तेच. बचत केलेल्याचीच तर आपण गुंतवणूक केली की अर्थनियोजन त्यालाच तर म्हणतात. मग व्यवसाय सुरू करायचा आहे, नवे उद्योग चालू करायचे आहेत किंवा तुम्हाला बचत रक्कम जी आहे तिची गुंतवणूक न करता ती तशीच ठेवली ना आपण तर तिचे मूल्य काळाबरोबर कमी होते. हे लक्षात ठेवायचं मुलांना. बघा कोणतीही आपली जी बचत आहे ना बचत ती ना आपण गुंतवणूक न करता म्हणजे आपण ती गुंतवलीच नाही, ती तशीच आपण घरात ठेवली. आपण बोलू जाऊ दे ना कशाला बँकेत ठेवायचं, कशाला पोस्टात, मला कंटाळा आलाय त्यापेक्षा मी घरातच ठेवते. तर तिचं जे मूल्य आहे ना मूल्य, त्या रकमेचं आपण केलेल्या बचतीचं जे मूल्य आहे ना ते मूल्य काळाबरोबर कमी होतं. म्हणजे 2000 आता मी समजा माझे 5 वर्षापूर्वी मी 2000 रुपये मी ठेवलेले आहेत आणि मी अजून तसेच ठेवले, मी कपाटातच ठेवलेले आहेत. तर त्या 5 वर्षापूर्वी त्या 2000ची जी किंमत होती ना म्हणजे 5 वर्षापूर्वी 2000 मी जे खरेदी करू शकत होती ना ते मी आता नाही करू शकत. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या जर माझ्याकडे 2 वर्षापूर्वी माझ्याकडे 60,000 रुपये असते 2 वर्षापूर्वी. बघा 2 वर्षापूर्वी माझ्याकडे 60,000 रुपये. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे 60 गुंतवले नाही 60,000 रुपये होते. आणि माझ्या एका मैत्रिणीकडे पण 2 वर्षापूर्वी 60,000 रुपये होते. है ना? तिने काय केलं माहितीये का? तिने केलं गुंतवणूक. तिने गुंतवणूक केली आणि मी कपाटात ठेवले. ठीक आहे? तिने गुंतवणूक केली समजा तिने सोनं घेतलं. सोन्यामध्ये गुंतवणूक केली. तिने 1 तोळं सोनं घेतलं म्हणजे 10 ग्रॅम सोनं घेतलं. त्यावेळेला 10 ग्रॅम सोनं 60,000 रुपयात होतं. बरोबर? आणि माझे ते 60,000 रुपये मी कपाटातच ठेवले. तिने 10 ग्रॅम सोनं घेतलं. सोन्यामध्ये गुंतवणूक केली. ठीक आहे? आता या घडीला आता तिचे जे 60,000 होते ना त्याची किंमत झालेली आता 1,50,000 रुपये. कारण आता 10 ग्रॅम सोन्याची जी किंमत आहे ती किती झाली आहे? 1,50,000 रुपये. म्हणजे तिच्याकडे पण 60,000 होते, माझ्याकडे पण 60,000 होते. पण तिने गुंतवले विचार करून, विचारपूर्वक. पण मी नाही गुंतवले. मी कपाटातच ठेवले. मग माझ्याकडे आता 60,000 रुपये आहेत. आणि 60,000चं आता मी सोनं करायला गेली ना तर आता फक्त 5 ग्रॅम पण येणार नाही आता. त्याच्यापेक्षा कमी ग्रॅम येणार. तेव्हा 10 ग्रॅम येत होतं. आता तर 3 ग्रॅमच येईल 60,000मध्ये. फक्त 3 ग्रॅम सोनं. कळते का? म्हणजे त्यावेळेला त्या पैशामध्ये 10 ग्रॅम सोनं येत होतं. आता त्या पैशामध्ये किती ग्रॅम सोनं येत आहे?
अरे आता त्याच पैशामध्ये किती ग्रॅम सोनं येते? पुढे गेली मुलं. आता त्या पैशामध्ये त्या 60,000 मी ठेवले कपाटातच, आणि आता जर मी त्याचं सोनं घ्यायला गेली तर फक्त किती ग्रॅम येणार? फक्त 3 ग्रॅम सोनं आहे. पण ते 2 वर्षापूर्वी त्याचं किती सोनं येत होतं? किती येत होतं? ऐकताय की नाही मुलांना? 10 ग्रॅम. म्हणजे माझ्या ज्या 60,000चे जे मूल्य आहे ना, 60,000चे जे मूल्य आहे ना, ते आता 2 वर्षांनी खूप कमी झालंय. म्हणजे 2 वर्षापूर्वी 60,000 जे मिळत होतं ना, ते आता 60,000 नाही मिळत. कळलं का? पण हेच मी गुंतवल्यामुळे माझ्या पैशाची पण व्हॅल्यू वाढली ना. माझी नाही, मैत्रिणीने गुंतवल्यामुळे तिने जी पैशाची व्हॅल्यू तिची वाढली. तिने 60,000चे तिचे 1,50,000 रुपये झाले, कारण तिने प्रॉपर गुंतवणूक केलेली होती. कळलं? म्हणून जर आपण पैसे तसेच ठेवले ना, तर तुमच्या पैशाचे जे मूल्य आहे ते कमी होतं काळाबरोबर. म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का? एक उदाहरण दिलेलं आहे की आज 10 रुपयांमध्ये 2 पेन्सिली मिळत असतील. आता 10 रुपयात 2 पेन्सिल मिळत असतील, तर काही वर्षानंतर त्याच किमतीत एकच पेन्सिल मिळेल. बरोबर आहे ना? आता आमच्या वेळेला 1 रुपयाला 1 पेन्सिल मिळायची. आता तुमच्या वेळेला 5 रुपयाला 1 पेन्सिल मिळते. पुढे जाऊन 10 रुपयाला 1 पेन्सिल मिळेल. म्हणजे याचा अर्थ पैशाची जे मूल्य आहे ते कमी होतं. 10 रुपयाचं मूल्य कमी होणार काही वर्षानंतर. कारण तेवढ्या रकमेत जी वस्तू येत होत्या तेवढ्या नंतर येणार नाहीये. 10 रुपयात आता 2 पेन्सिल येतात, पण पुढे जाऊन नाही येणार आहे. कळलं? म्हणून बचत जी होईल की नाही, त्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ होणे आवश्यक आहे. नुसती बचत करून उपयोगाची नाही, तर ती प्रॉपरली काय केली पाहिजे? कुठेतरी गुंतवली पाहिजे. गुंतवणूक केली तरच त्याच्यात काय होते? वाढ होते. कळलं? त्यानंतर आपण केलेली बचत का करायची? कारण शिक्षण घ्यायचंय, आपल्या कोणते उपचार करायचे, कोण आजारी पडलं उपचार करायचे, तर बचत करणे हिताचे असते. मग बचत करायची. मग बचत कुठे कुठे करायची? बचतीचे मार्ग आणि गुंतवणुकीचे मार्ग तुम्हाला दिलेले आहेत. तर बरेचसे आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे LICचा जर पॉलिसी वगैरे असतात ते, पोस्टाचा विमा काढायचा, पोस्टाचा आपला जे इन्शुरन्स आहे ते काढायचं. बरंच काय काय आपण करू शकतो. जसं आवर्ती जमा योजना म्हणजे RD असतं, रिकरिंग डिपॉझिट असतं, FD, फिक्स डिपॉझिट. पोस्टामध्ये तुम्हाला खूप साऱ्या योजना मिळतील. पोस्ट ऑफिस असतं, त्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, तिथे ते लोकांना विचारायचं की आम्हाला पैसे गुंतवायचे आहेत, मग ते कुठे आम्ही गुंतवू शकतो, तर ते तुम्हाला सांगणार. ठीक आहे? गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. गुंतवणूकदार बँक. गुंतवणूक करताना अनेक प्रकारे आपण गुंतवणूक करतो. जास्त करून लोक बँक, पोस्ट अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात, कारण तेथे पैशांची सुरक्षितता जास्त असते. बँकेत किंवा पोस्टात ठेवायचं, तिथे जास्त सुरक्षित पैसे असतात. आता काही लोक थोडी रिस्क घेतात. रिस्क म्हणजे काय? आता शेअर्स वगैरे असतं ना, शेअर्स मध्ये पण खूप लोक गुंतवतात पैसे. पण शेअर्स मध्ये थोडं ना हे असतं, काय असतं? जोखीम असतं, है ना? कारण कधी कधी त्याच्यामध्ये तोटा पण होऊ शकतो, म्हणजे नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो जर तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही शेअर्स मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये पण गुंतवणूक करू शकता. ठीक आहे? तर हे सगळं आपल्याला आहे लक्षात ठेवायचं. आता याच्यावरून आपल्याला गणित आहेत ती बघूया आपण. आता हे बेसिक आपले गणित आहे 6.1 मध्ये. फार का त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाहीये. पहिलं गणित बघूया आपण.
सराव त्यांचं 6.1. पहिलं गणित बघ. अलकाला दरमहा. दरमहा म्हणजे काय? दरमहाचा अर्थ काय सांगू शकाल का कोणी? दरमहा. दरमहा म्हणजे काय? दर महिना. या शब्दाचा बरोबर, दर महिना. व्हेरी गुड. दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते. 90% म्हणजे 90 रुपये नाही, टक्केवारी दिलेली आहे. ठीक आहे, एवढा ती खर्च करते. म्हणजे महिन्याला तिला जे पैसे पाठवले जातात अलकाला, त्या पैशांपैकी त्या पैशांचे 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना ती 120 रुपयांची बचत करते. 120 रुपये ती बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. तिला किती रक्कम पाठवली जाते? तर अलकाला पाठवण्यात येणारी जी रक्कम आहे ती आपण एक्स मानू. अलकाला पाठवण्यात येणारी जी दरमहा रक्कम आहे, दरमहा पाठविण्यात येणारी रक्कम आपण काय म्हणायची? एक्स मान. म्हणजे दर महिन्याला तिला किती पैसे पाठवले जातात हे आपल्याला शोधायचं. एक्स मान. तर एक्स मानल्यानंतर आता बघा हा काय दिलंय की तिला एक्स रुपये मिळतात. आता किती मिळतात ते आपल्याला शोधायचे. किती रुपये तिला दर महिन्याला मिळतात. समजा तिला एक्स रुपये मिळतात, तर त्या एक्स रुपयाचे 90% ती खर्च करते. तिचा खर्च जो आहे तो 90% आहे. आता बघा टक्क्यामध्ये दिलेला आहे. टक्के म्हणजे किती पैकी असतात तुम्हाला माहित आहे का? टक्के किती पैकी असतात? टक्के म्हणजे किती पैकी? टक्के किती पैकी? 90%. याचा अर्थ काय? टक्के हा जो आहे ना, हा टक्के जो आहे ना, तो काय आहे माहिती आहे का? एक अपूर्णांक आहे. अपूर्णांक ज्याचा छेद 100 असतो. 90% याचा अर्थ हे 100पैकी असतात. टक्केवारी म्हणजे ती 100पैकी असते. मग तिचा जो खर्च आहे ना तो 100वर 90 आहे. 100वर 90 म्हणजे काय? जर 100 रुपये तिला मिळतायत, आता खरे तिला 100 रुपये मिळत नाही, टक्केवारीमध्ये दिलंय. टक्केवारी ही नेहमी 100पैकी असते. खरे पैसे तिला 100 रुपये नाही मिळत आहेत. खरे पैसे आपल्याला काढायचे ते एक्स आहेत. 90% खर्च याचा अर्थ 100 रुपयावर 90 ती खर्च करते. मग बचत किती टक्के असेल तिची? 100रातले 90 खर्च करते. मग बचत किती टक्के? 100वर तिची बचत किती असेल? कोण सांगेल बचत किती टक्क्यांमध्ये? सांगा किती आहे बचत? 90% खर्च आहे. टक्के म्हणजे 100वर. 100वर 90 जर खर्च होतात याचा अर्थ बचत किती होतात? 10%. 10%. व्हेरी गुड. 10% तिची बचत आहे. पण ही जी बचत आहे ती टक्क्यांमध्ये आहे, टक्केवारी आहे. खरी बचत पण तिची दिलेली आहे. ती किती बचत करते? किती बचत करते ती बघा. खरी बचत ती टक्क्यांमध्ये आहे. खरी बचत किती आहे तिची? 120. बघा 120 रुपये जी आहे ती तिची खरी बचत आहे. ठीक आहे. आता आपण याच्यावरून एक्स ची किंमत काढू शकतो. म्हणजे तिला किती पैसे मिळतात. कारण खरी बचत आहे आणि टक्केवारी, बचतीची टक्केवारी पण आहे. बचतीची टक्केवारी किती आहे? टक्क्यांमध्ये बचत 10% आहे आणि खरी बचत 120 आहे. तर बचत, खरी बचत जर काढायची आहे तर सूत्र असं लिहायचं. खरी बचत, ऍक्च्युअल सेव्हिंग जी आहे ती कशी काढायची माहिती आहे? एक्स चे 10%. काय करायचं? एक्स चे
एक्स एक्स म्हणजे जे तिला मिळणारं उत्पन्न आहे किंवा तिला मिळणारे पैसे आहेत. एकूण उत्पन्न घ्यायचं. एकूण उत्पन्नाचे 10%, की तिला जेवढे पैसे मिळतात ते तिचं उत्पन्न आहे आणि ते एक्स आहे. एक्सचे 10%, कारण 10% बचत करते. 90% नाही घ्यायचे, कारण 90% खर्च आहे. इथे खर्च नाही लिहिलंय मी, बचत लिहिले. मग बचत जर इकडे बचत आहे तर इकडे बचतीचीच टक्केवारी घ्यायची. इथे जर खर्च लिहिता तर इथे खर्चाची टक्केवारी घ्यायची. कळते का? कळलं की नाही? खरी बचत म्हणजे एक्सचे 10%, 90% नाही, कारण 90% खर्च आहे. इथे बचत आहे म्हटल्यानंतर बचतीचं टक्के घ्यायचे. आणि खरी बचत 120 आहे, ते मी खरी बचतीच्या खाली 120 लिहिणार. एक्स चे म्हणजे गुणिले आणि 10% म्हणजे 10चे 100, कारण टक्केवारी ही 100वर असते. आता मी एक्स साठी हे सोडवणार आहे. एक्स आता उजवीकडे एक्स आहे आणि त्या एक्स बरोबर या दोन संख्या आहेत 10 आणि 100, त्या डावीकडे घेऊन जाणार मी. या दोन्ही संख्या, या दोन्ही संख्या डावीकडे नेताना जे भागिले आहेत, म्हणजे जे 100 भागिले आहेत ते त्या या 120 डावीकडेच आहे, तो तसाच ठेवायचा 120, आणि हा 100 जाऊन इकडे गुणिले होणार आणि हा 10 खाली येऊन भागिले होणार. जे गुणिले आहे ते भागिले होतात, जे भागिले आहे ते गुणिले, म्हणजे 100 वरती जाणार आणि 10 खाली येणार आणि इकडे राहणार एक्स. हे कळलं मी काय केलं? हो मॅम. समजलं सर्वांना? थम्सअप करा. सगळ्यांना कळलं का मी काय केलं? बघा, आपल्याला ही गणिते सोडवता आली पाहिजेत मुलांना. व्हेरी गुड. ठीक आहे. आता आपण थोडं कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे. बघा, हा 0 आहे खाली, तर या 0बरोबर तुम्ही घालू शकता. कुठलं 120च्या पण 0बरोबर घालवला तरी चालेल, एकच जाणार पण. आणि मग राहणार काय? छेदात तर एकच राहिला, तो छेदातला 1 नाही लिहिला तरी चालतो. वरती अंशामध्ये राहिलं 120 आणि गुणिले 10. आता सांगा बघू दे, यांचा गुणाकार किती होतो? 120 आणि 10चा गुणाकार 1200. 1200. व्हेरी गुड. मग एक्स आपण काय मानलं होतं? एक्स आपण मानलं होतं तिला दरमहा मिळणारं उत्पन्न किंवा दरमहा मिळणारी रक्कम, म्हणजे तिचं उत्पन्न थोडक्यात. मग ते आपलं किती आलं? म्हणजे तिला अलकाला दरमहा मिळणारी रक्कम जी आहे, दरमहा मिळणारी रक्कम जी आहे ती किती आहे? 1200. 1200. तुम्ही सांगू शकता तिचा खर्च किती असेल? ती खर्च किती करत असेल सांगू शकता? तुम्हाला जर विचारलं की तिचा खर्च किती आहे, तर किती आहे? ठीक आहे.